सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। जळगाव जिल्ह्यातील जामनेर येथे दिवसेंदिवस शहरात चोरींच्या घटनेत वाढ झालेली दिसून येते। तर अशीच चोरीची घटना जामनेर शहरातील बस स्थानकात घडलेली असून गेल्या काही दिवसांपासून महिलांच्या पर्स, गळ्यातील मंगळसूत्र, सोन साखळी लांबविण्यासह खिशातून मोबाईल, पैसे लांबवण्याच्या घटनांमध्ये वाढ होत चालली आहे। म्हणजेच बस स्थानक चोरट्यांनी धुमाकूळ घातलाय। एसटी महामंडळाचे सुरक्षा रक्षक असो की पोलीस नावालाच असो, या दोन्ही यंत्रणा पुरेशी खबरदारी घेत नसल्याची ओरड प्रवाशांकडून होत आहे। या चोरीच्या घटना रोखण्यात पोलीस प्रशासन सबशेल अपयशी ठरल्याचे दिसून येते। गुरुवार रोजी तालुक्यातील हिवरखेडा भू येथील मीराबाई राघव पाटील वय वर्ष 75 या ज्येष्ठ महिला जामनेर येथून पाचोरा जाणाऱ्या एसटी बसने प्रवास करत होत्या। त्यांच्याकडील 25 ग्रॅम वजनाची सोन्याची पोत अज्ञात व्यक्तीने चोरून नेल्याची घटना दुपारी 4:30 वाजेच्या सुमारास घडली। मीराबाई पाटील या आंबेवडगाव येथे एका लग्नाच्या कार्यासाठी निघाल्या होत्या। त्या जामनेर एसटी बस स्थानकावरून गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने त्यांच्या गळ्यातील सोन्याची पोत तोडून चोरली। ही घटना लक्षात येताच त्यांनी तपास केला, मात्र तोपर्यंत चोरट्याने पोत लंपास केली होती। घटनेची माहिती मिळताच त्यांनी जामनेर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली असून पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केलाय। परंतु यापूर्वी देखील बस स्थानकातून अनेक महिलांच्या सोने साखळ्यासह रोख रक्कम चोरी झालेल्या आहे। मोबाईल चोरीच्याही घटना देखील वाढलेल्या आहेत। एकतर तक्रारी घ्यायलाच पोलिसांकडून आडेवेडे घेतले जातात। एखादी तक्रार घेतलीच तर मोबाईल किंवा चोरटा सापडेल याची शाश्वती नसून त्यामुळे बरेच तक्रारदार तक्रार देणेही टाळत असल्याचा अनुभव आहे। बरेचदा तर मोबाईल चोरी झालेला असतानाही पोलिसांकडून हरविल्याचा दाखल देऊन तक्रारीची बोळवण केली जाते। दुसरीकडे आतापर्यंत बस स्थानकात शेकडो चोरी झालेल्या घटनेपैकी हे काही घटना उघडकीस झालेली नाहीये। त्यामुळे जामनेर पोलीस प्रशासन देखील अकार्यक्षम दिसून येते। गुन्हे उघड होत नसल्याने पोलिसांच्या कार्यप्रणालीवर देखील प्रश्नचिन्ह निर्माण होते। गुरुवार दिनांक 15 मे रोजी जामनेर बस स्थानकाची पाहणी व्यवस्थापनाकडून केली गेली। त्यावेळी व्यवस्थापनाकडून जामनेरच्या वाहन चालक आणि इतर कर्मचाऱ्यांचे मोठे योगदान असल्याचे व्यवस्थापकांकडून सांगण्यात आले। जामनेर बस स्थानकाची कामगिरी देखील चांगली आहे असे असताना देखील जामनेर बस स्थानकावर सुरक्षेसाठी उपाययोजना करण्याकडे दुर्लक्ष का होत आहे असा मोठा गंभीर प्रश्न प्रवासी विचारत आहे। तथा बस स्थानक परिसरात एकही पोलीस कर्मचारी बंदोबस्तासाठी तैनात करण्यात नसून पोत चोरी, मंगळसूत्र, पाकिटमारी, विद्यार्थिनीची छेडखाणी व छेडछाडी असले प्रकार घडतात तर पोलीस प्रशासन करते की या असा सवाल नागरिकांकडून व्यक्त होत आहे। जागर जनस्थान करिता प्रतिनिधी फराज अहमद, जळगाव। आपल्या भविष्यासाठी आपण जागरूक होऊन पाणी वाचवणं आवश्यक आहे। पिण्यासाठी साठवलेले पाणी न फेकता त्याचाही वापर करावा। पाणी शिळे होत नाही। कपडे धुताना, हात धुताना, दात घासताना आणि दाढी करतेवेळी पाणी वाया जाणार नाही याची काळजी घ्या। झाडांना पाणी घालतेवेळी झारीचा वापर करा। वाहन धुताना बादली किंवा मगचा वापर करा। पाण्याची बचत करणं ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे, कारण पाण्याचा एक एक थेंब अमूल्य आहे। नाशिक महानगरपालिकेच्या वतीनं जनहितार्थ प्रसारित।